मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील वाढत्या वाहतूक कोंडीला पर्याय ठरणाऱ्या शिरूर चाकण तळेगाव कर्जत उरण मल्टीनोडल कॉरिडॉरला राज्य शासनाची मंजुरी। मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर सातत्याने होणारी वाहतूक कोंडी, अपघात आणि औद्योगिक वाहतुकीवरील वाढता ताण लक्षात घेता या मार्गासाठी पर्यायी रस्त्याची गरज निर्माण झाली होती। विधानसभा सभागृहात वेळोवेळी हा मुद्दा केला होता उपस्थित। सुमारे 135 किलोमीटर लांबीच्या या 4 पदरी कॉरिडॉरमुळे पुणे, पिंपरी चिंचवड तसेच नगर रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी होणार। तसेच शिरूर आणि चाकण MIDCतील औद्योगिक वाहतूक थेट उरण येथील JNPT बंदराशी जोडली जाणार। या प्रकल्पामुळे खेड तालुक्यासह विकासाला नवी दिशा मिळणार असल्याने नागरिकांकडून व्यक्त होतंय समाधान। खेड औद्योगिक वसाहत परिसरात कंपनीमध्ये ठेक्यावरून गुरुवारी 2 गटात तुफान हाणामारी, गोळीबार झाल्याचा दोन्ही गटांकडून केला जातोय दावा। मात्र गोळीबाराबाबत पोलीस संभ्रमावस्थेत। हुंदाई कंपनीमध्ये क्रेन मशीन कामासाठी लावण्याच्या कारणावरून 2 गट आमने सामने भिडले, वाहनांचीही तोडफोड। खेड सिटीमध्ये स्थानिकांमध्ये पुन्हा वादावादी, 2 गटात परस्पर विरोधी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू। MIDC शांत ठेवणे पोलिसांपुढे मोठे आव्हान। जनगणनेच्या कामातून आमची मुक्तता करा आणि जनगणना प्रशिक्षणास गैरहजर राहिल्याबद्दल महसूल विभागाकडून काढण्यात आलेल्या नोटिसाही रद्द करण्याच्या मागणीसाठी गुरुवारी खेड तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचे निदर्शन। महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने खेड तालुक्यातील अंगणवाडी सेविकांनी तहसील कार्यालयाच्या दारात मांडला ठिय्या। कुपोषण निर्मूलनासाठी नियुक्ती झालेल्या मानधनी अंगणवाडी सेविकांना प्रगणक आणि पर्यवेक्षक म्हणून केलेली नियुक्ती रद्दसाठी आंदोलकांनी लावून धरली मागणी। महसूल नायब तहसीलदार राम विजय यांनी अंगणवाडी कर्मचारी कृती समितीशी समन्वय साधत आंदोलकांना केलं संबोधित। दिनांक 5 तारखेला सकाळी 10:30 वाजता सागर शिंदे त्याच्या 2 मुलांसह घरातून निघून गेलेला आहे। मुलांना बाहेर फिरवून आणतो असं सांगून त्यानंतर तो परत घरी आलेला नाही। मग तो त्यानंतर सागर शिंदे कुठं आहे हा शोध लागत नव्हता, प्लस त्यांची मुलगी तिचा सुद्धा काही शोध लागत नव्हता। फिरायला घेऊन जातो असे सांगून 2 लेकरांना घेऊन घराबाहेर पडलेल्या बापानेच 3.5 वर्षाची हर्षदा आणि 5 वर्षांचा मुलगा आर्यन यांचा गळा घोटला। जन्मदात्या बापाच्या या कृत्यामुळे हर्षदाईचा मृत्यू तर सुदैवाने आर्यन बचावला। जुन्नर तालुक्यातील आळेखिंड जंगलात बुधवारी सकाळी हृदय पिळवटून टाकणारी घटना उघडकीस। या प्रकरणी सागर सदाशिव शिंदे वय 29 राहणार गायकवाड वस्ती मोशी याला आळेफाटा पोलिसांनी केली अटक। MIDC चाकण औद्योगिक वसाहतीच्या फेज 2 मधील कामगारांना अपुऱ्या सार्वजनिक वाहतूक सुविधांमुळे कामावर ये-जा करताना होणाऱ्या गैरसोयीच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक वाहतूक समस्यांबाबत बैठक संपन्न। वासुली येथे झालेल्या बैठकीत वाहतूक समस्यांवर तोडगा काढण्यासाठी आणि शाश्वत उपाय शोधण्यासाठी फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीजची पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड अर्थात PMPMLच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा। यावेळी PMPचे विभागीय व्यवस्थापक राजेश जाधव, भोसरी डेपो व्यवस्थापक अशोक साबळे, प्रमुख रामदास विरनक, मच्छिंद्र तितकरे, नवनाथ बदे, फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीजचे CEO दिलीप बटवाल यांच्यासह 50 उद्योग प्रतिनिधींची बैठकीला उपस्थिती। फेज 2 मधील बस जोडणीतील सध्याच्या त्रुटींचं मूल्यांकन, नवीन मार्गांचा शोध, शिफ्टच्या वेळेस बस फेऱ्या वाढवणे आणि औद्योगिक कामगारांसाठी लास्ट माइल कनेक्टिव्हिटी सुधारणे यावर चर्चेत भर। आळंदीतील इंद्रायणी नदी नवीन पुलावर वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलेवर पोलिसांची कारवाई। वेश्या व्यवसाय करण्याच्या उद्देशाने लैंगिक हावभाव करीत सार्वजनिक शांततेचा भंग केल्याची तक्रार। 6 मे रोजी सायंकाळी 4:30च्या सुमारास पोलिसांनी महिलेवर उगारला कारवाईचा बडगा। पुणे नाशिक महामार्गावर शिरोली गावच्या हद्दीत शिरोली चौकात
गर्दीच्या वेळी कायमस्वरूपी पोलीस कर्मचाऱ्याची नेमणूक करावी. पंचायत समितीचे उपसभापती मंगेश सावंत यांनी खेड पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुभाष चव्हाण यांना गुरुवारी दिले निवेदन. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक नियंत्रण करणे गरजेचे. नित्याच्या ट्रॅफिक मधून मार्ग काढण्यासाठी प्रशासकीय ठोस उपाययोजना हव्यात. म्हाळुंगे औद्योगिक वसाहत परिसरातील दुचाकी चोरट्यांना दक्षिण म्हाळुंगे MIDC पोलिसांनी ठोकल्या बेड्या. म्हाळुंगे पोलीस ठाण्यापासून सुमारे 80 किलोमीटर पर्यंत CCTV फुटेजची तपासणी करून यश सुनील हांडे वय 19 राहणार पिंपळगाव सौदा तालुका जुन्नर आणि किरण संभाजी जाधव वय 26 राहणार टिकेकरवाडी तालुका जुन्नर यांना केली अटक. दोन्ही चोरट्यांनी पुणे, नवी मुंबई, बृहन्मुंबई, ठाणे, नाशिक, अहिल्यानगर परिसरातून दुचाकी चोरी केल्याचेही झाले निष्पन्न. दक्षिण म्हाळुंगे MIDC पोलिसांची कामगिरी. आरोपींकडून 36 लाख रुपयांच्या 24 दुचाकी केल्या जप्त. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ, अनिल देवडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर पुल्ली, पोलीस अंमलदार चेतन सावंत, युवराज बिराजदार, विश्वास नाणेकर, किशोर सांगळे, शरद खैरे, राजेंद्र खेडकर, राजेंद्र गिरी, राजकुमार हणमंते, प्रशांत कसबे, महेश गायकवाड, शिवाजी मरकड, आकाश घाडगे यांच्या पथकाची कामगिरी.